सार्थ खूप मोठ्या पावलांचा रनअप आपल्याला घेऊन येताना बघायला मिळतो हा खेळाडू. समोर असेल अर्जुन. वेल डिफेन्स करताना आपण पाहिले या खेळाडूला. चांगला चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूवरती प्रहार करणं एका चांगल्या खेळाडूची निशाणी मांडली जाते आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये साध्य आणि साकार होताना पाहिले. प्रत्येक खेळाडूला काय क्रिकेट असतं हे या ठिकाणी घडवलं गेले, सांगितलं गेले आणि खूप सारं अपडेट झाले या संपूर्ण क्लबमध्ये. म्हणजे दापोली क्रिकेट असोसिएशन दापोली आपण पाहायला गेलं तर माननीय अध्यक्ष महोदय अनिकेत भाटकर सर यांच्या यावेळेला जबरदस्त विकेट, जबरदस्त बॉलिंग, शानदार डिलिव्हरी, सक्सेसफुल डिलिव्हरी. अर्जुन सागवेकर बॅक टू द पवेलियन येईल. सार्थक नाही इथे क्लीन बोल्ड केले या फलंदाजाला. बॅटिंगसाठी आपण पाहायला गेलं तर साहिल वर्माला पाठवलं गेले. अर्जुनचा 5. अर्जुन सागवेकर चेहऱ्यावरती थोडस नैराश्य राहील, परंतु वेल प्लेड. या खेळाडूसाठी देखील टाळ झाल्या आहेत. ॲब्सोल्युटली कॉन्फिडन्स लेवल बघा ना या खेळाडूचा, सुपर्ब आहे. म्हणजे आतमध्ये जाताना बाहेर येताना ॲब्सोल्युटली जर का एखादा अवॉर्ड या टुर्नामेंटमध्ये असताना स्टायलिश प्लेअरचा तर मी यालाच डिझर्व करताना पाहिलं असतं. काय स्टाईल आहे, काय चालणं आहे या खेळाडूचा, ॲटिट्यूड लेवल, कॉन्फिडन्स लेवल अगदी दर्जेदार. राम सर थोडं त्याला सांगतात की काय गरज नव्हती मोठा स्ट्रोक खेळण्याची आणि तिथूनच हे खेळाडू घडताना आपण पाहिलेत. राम जागडे सर असतील, प्रशिक्षक संदीपजी बर्वे सर असतील, यांच्या माध्यमातून या खेळाडूंना घडवलं गेले. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत ही संपूर्ण कमिटी आहे. अनिकेतजी वाटकर सर अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष दीपकजी सूर्यवंशी सर, सचिव राम जागडे सर आहेत, उपसचिव सुशांत सावंत सर, खजिनदार संदीपजी बर्वे सर, उपखजिनदार कादिरभाई तरे सर, त्याचबरोबर सल्लागार ॲडव्होकेट महेशजी सागवेकर सर आहेत, प्रशांतजी विचारे सर, जयंत गैसा सर, विकासजी रघुवीर आणि श्री माने सर. या सर्व या ठिकाणी बघा आपण पाहायला गेलं तर लेदर क्रिकेट असोसिएशनचे हे पदाधिकारी देखील आहेत. अर्जुनला चांगलं क्रिकेट खेळले, कॉन्फिडन्स लेवल खूप छान होती, पॉझिटिव्हनेसपणा होता या खेळाडूकडे आणि तेच पाहिले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नी फलंदाज साईड वर्माला पाठवलंय, थोडंसं क्रॉस द लाईन खेळायचं आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर रन्स मात्र अतिशय वेगाने कंप्लीट करताना बघतोय. एक्स्ट्राचे रन्स असतील, वाईट +1 असे रन्स आहेत. स्कोर कार्ड वेगाने पुढे सरकत असताना 71 रन्स झालेले आहेत. अजून 26 धावांची आवश्यकता येणाऱ्या 75 बॉलमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा सार्थक घाडगे नावाचं वादळ आलंय आणि तैस नैस केलंय. पुन्हा एकदा साहिल वर्मा हा वीर दळवीला बाद केलंय. सेट फलंदाज होता, त्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय. असं वाटलं होतं की या मॅच मधलं अर्धशतक वीर दळवीच्या नावावरती नोंदवलं जाईल, परंतु इथे नैराश्य राहील. चेहऱ्यावरती नाराज दिसतो हा खेळाडू. अर्धशतकापासून हुकलाय, आता त्रिफळाचीत केलाय. तब्बल 13 रन्स दूर होता आपल्या अर्धशतकापासून. 7-4 याच्या बॅटमधून आले होते वीर दळवीच्या. थोडीशी घाई केली, हा बॉल देखील डिफेन्स केला असता तरी चालू शकणार होतं. खूप चेंडू होते, कारण का अर्धशतक महत्वाचं होतं इथे. मॅच देखील जिंकले असते, पण तो हार्ड लक आणि एक यादगार पारी खेळून वीर दळवी मैदानाच्या बाहेर येतोय. एकदा टाळ झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. चांगली बॅटिंग केली, प्रचंड मोठं योगदान दिलं, 37 रन्स बनवले वैयक्तिकरित्या आणि हेच कुठेतरी चांगलं आपल्याला पाहायला मिळते. एक बहुमूल्य पारी आपण पाहायला गेले, एक मोठं योगदान. अर्जुन
सर्वज्ञ वेळहाल, सार्थक घाडगे आउटस्टँडिंग. काल अंडर 14 मध्ये पहिली हॅट्रिक घेणारा बॉलर होता हा. तब्बल 5 विकेट घेतल्या होत्या त्या पहिल्या मॅच मध्ये. आपण पाहायला गेले तर सार्थक घाडगे, काय वेग आहे, चांगली बॉलिंग, चांगली लेंथ आहे. ऑनला ड्राईव्ह केले. सर्वज्ञ वेळहालनं स्ट्राईक रोटेट केली आहे. 1 रन्स मात्र मिळून जाईल. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकत राहील. आणि त्याच्यानंतर अपकमिंग बॅटर जर पाहायला गेले तर कोणते असतील. इथे सार्थ तयार होतोय, याचा अर्थ सार्थ वाडकर जाताना दिसू शकेल की काय. नाईस खान देखील आपण पाहिलं का बॅटिंग करण्याचे चान्सेस बनू शकतील. मोठा प्रहार करायचा, हवेमध्ये बॉल आहे, कॉट अँड बोल्ट, परंतु नाही क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली आहे आणि इथे विकेट घेतली सार्थक घाडगेनं. आउटस्टँडिंग बॉलिंग. या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतलेत. 3 विकेट आपण पाहायला गेलं तर आणि काय या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर 3 ओव्हर टाकले, 13 रन खर्च केले, 4 विकेट घेतलेत, ज्याच्यामध्ये 11 डॉट बॉल देखील प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आपण करताना पाहिलेत. सुपर बॉलिंग सार्थक घाडगेच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केल्या बॉलरनं. ज्या 5 विकेट गेल्या ना त्याच्यामधल्या 4 विकेट सार्थकने घेतल्या आहेत. 72 रन्स झालेत. 25 रन्स पाहिजेत, अजून 25 रन्स पाहिजेत, 72 झालेत, 5 विकेट गेलेत. नाईस खान. येस ॲब्सोल्युटली. या खेळाडूचं खरंच आम्ही कौतुक करू. या खेळाडूचं आपण जर पाहायला गेलं तर उपवास चालू आहेत आणि तो या मॅच मध्ये खेळतोय. नाईस खान हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल. आता क्रमांक 7 वरती त्याला पाठवले गेले. 5 विकेट गेले. जिंकण्यासाठी 25 रन्स दूर आहे. तर दुसऱ्या बाजूला जिंकण्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर ह्या धावा डिफेन्स करावे लागतील प्रतिस्पर्धी संघाला. कमी धावा बनवल्या गेल्या. 96 रन्स फक्त केले होते. 97चं टार्गेट असेल. सर्वज्ञ आणि नाईस खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वेग भन्नाट आहे. तो समोरच्या दिशेने आपण जर पाहायला गेलं तर 1 रन्स कंप्लीट होईल. आयुष कोथरकरला या ठिकाणी फेस करताना दिसू शकतील. वेगवान बॉलर आहे. इथे जर 1-2 विकेट जर आल्या ना या ओव्हरमध्ये तर पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. या मॅचमध्ये पुन्हा कायापलट होऊ शकेल. कायापलट करण्यासाठी अचूक टप्पा गोलंदाजीमध्ये टाकावं लागेल. तिथे गोलंदाजी करताना आपण आयुष कोथरकरला, प्रचंड वेगवान बॉलर आहे, चांगला टप्पा, चांगली लेंथ आहे, म्हणजे जोरदार चेंडू टाकणे ही त्याची स्पेशालिटी बनून राहिली आहे. असा बॉलर म्हणजे बघा या बाजूनं चेंडू ज्यावेळेला दिसत सुद्धा नाही आहे, एवढा वेगानं बॉल टाकतोय. आपण जर इकडे कॉम्बॉक्स मध्ये बसलोय पण तो ज्यावेळेला चेंडू रिलीज होतोय ना, जेव्हा पडतोय मारल्यानंतरला बॉल दिसतोय, एवढ्या प्रचंड वेगानं बॉल टाकतोय हा बॉलर. खूप स्पीड आहे, चांगला पेस आहे, चांगली लेंथ, उपयोग चांगला केला जाईल. समोरच्या दिशेनं एकंदरीत नाईस खान आणि सर्वज्ञ वेळहाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. क्रमांक 7चा खेळाडू नाईस खानला पाठवला गेलाय. ओव्हर द विकेट मोजक्या बॉलांचा रनअप असतो. वेग बॉलमध्ये आहे, चेंडूला हँडल केले. 1च रन्स मात्र आपण पाहायला गेलं तरी मिळून जाईल. तो फलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. त्या चेंडूला डिफेन्सिव्ह खेळलं जाते. ऑफला ड्राईव्ह केलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सुपर स्ट्रोक, शानदार स्ट्रोक आणि इथे वेल डिफेन्स. वा,
शिंदे, प्रथमेश शिंदेनं क्षेत्ररक्षण केले. मी मागाशी सांगितलंय हा असा खेळाडू आहे ना, एक चूक झाली होती, 4 रन्स गेले होते. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की या खेळाडूकडून चुका कमी काल घडत राहतात आणि आता त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की मी क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो, ओळखला जातो आणि ते त्याच्या माध्यमातून एफर्ट्स दिल्यानंतरला कळालंय. धाव वाचवले, एक धाव खूप महत्वाची आहे. त्याला माहित आहे की जिंकायचं आहे आम्हाला. अजून देखील हार मांडली नाही आहे खेळाडूंना. यावला चांगला लेट कट खेळलाय, 4 रन्स मिळून जातील. आयुष कोतरकर या बॉलरवरती घनाघाती प्रहार मिळतील 4, तभी तो होगा बिडा पार. 4 रन्स चौकार. एक बॉल शिल्लक आहे. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर येस 9 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 5 विकेट्स, 82 रन्स, 82 रन्स झालेत आणि ड्रिंक्स ब्रेक्स. चला 16 रन्स पाहिजेत. चला जिंकण्यासाठी आता कमी रन्स पाहिजे. चला लगेच. न्यू बॉलर नेम. चला लगेच. आदित्य विचारे गोलंदाजी ट्रॅकवरती. आदित्य विचारे 15 रन्स पाहिजेत अजून जिंकण्यासाठी. यावला चांगला स्ट्रोक, डीप मिड विकेट बॉन्डरांच्या दिशेने. ओ यावला शिंदे, शिंदे शिंदेच्या माध्यमातून शानदार क्षेत्ररक्षण. या बॉलवरती 4च रन्स लिहिले होते, परंतु शिंदेच्या समोर इथे चेंडू देखील थांबलाय. ओव्हर द विकेट पुढचा बॉल सन्मानजनक हँडल करायचा आहे. इथे सांगितलं की बॅट कट आहे. आय थिंक हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला एम्पायर्सनं. डॉट बॉल येतोय. 14 रन्स पाहिजेत. मग तुला सांगितलं तू थांबून काय. इथे थोडंसं चेंडूला लेट कट खेळले. नजाकत बरा स्ट्रोक, मनगटाचा वापर केलाय आणि सरळ 4 रन्स मिळून जातील. याला म्हणतात ना की खऱ्या अर्थाने युक्तीचा वापर करणं आणि तसंच त्याप्रमाणे केलं गेलं. 4 रन्स मिळत आहेत. जिंकण्यासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता. संपूर्ण मॅच टीम रेड
या संघाकडे आपण पाहतोय. पुढचा बॉल आहे. यावला चांगला एफर्ट्स वाला स्ट्रोक असेल जिथे बॉलर स्वतः पोहोचला होता, परंतु एक रन्स मात्र रोखू शकत नाहीये. एक रन्स मिळून जाईल. जिंकण्यासाठी केवळ 9 रन्सचा आता मात्र दूर असेल बॅटिंग करणार टीम रेड टीम. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर रन कंप्लीट केलाय. इथे चांगलाच बॉल असेल तिथे. षटक क्रमांक आपण जर पाहायला गेले तर एकंदरीत 10चा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 5 89 रन्स. माझे मित्र आहेत एकदम खास म्हणतात कीर्ती सर. विचार सनी दादाला ओळखता का? माझं नाव माहिती आहे ना. सनी दादाला ओळखता काय? तो बोल कीर्ती सरांना. हां सनी दादा मल्टिपल कॉमेंट करतात. बॉल तोच बोलतो. बॉलर कोण आहे? चला बॉलर कोण आहे? प्रथमेश शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती. 8 रन्स. यावेळेला अगदी फ्रंट फुटचा वापर. काय स्ट्रोक आहे. दर्जेदार फटका. 4 रन्स. आता जिंकण्यासाठी 4 रन्सचीच आवश्यकता आहे. नईस खान या 4 रन्स पाहिजेत. चला जिंकण्यासाठी 2 रन्स पाहिजेत फक्त. त्या बॉलला देखील मॅच फिनिश. नईस खानचा विनिंग स्ट्रोक आलाय. टीम रेड मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये मोठा विजय मिळवते. अभिनंदन करूया. चला डिसिप्लिन नुसार मैदानामध्ये जाऊयात. इथे आपण शेक हँड करूया सर्व खेळाडूंना आणि नंतरला मात्र मैदानाच्या बाहेर येतील. आउटस्टँडिंग एफर्ट्स सुपर मॅच पाहायला मिळाले. टीम रेड या संघाचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये टीम ब्ल्यू न मात्र कारनामे करत असताना मोठा विजय मिळवला. दोन्ही संघांचं खूप मोठं बॅटल पाहायला मिळालं.